नमस्कार. आज मी चालली आहे हनुमान जयंतीच्या जेवणाला. आमच्या इकडे बघू शकता सूर्य कसा दिसते. असं ऊन आहे आमच्याकडे. हे बघा त्या पोरीला झाकले. आता आम्ही चाललो रोडगे खायला. आम्ही बघत होतो मंदिराकडे तर मंडपच नाही. कुठे आहे मग जेवण? मग बघितलं त्यांच्या घरी आहे जेवण. गेल्या गेल्या त्यांनी वाढायला सुरुवात केली. मस्तपैकी भात असा वाढला त्यांनी. त्यानंतर रोडगा वाढलाय. मस्त अशी भाजी आली तर्रीदार आपली वांग्याची आणि गपगप शिरा. आणि या प्रकारे तोडतात रोडगी. पण बाईच्याने काही फुटतच नव्हतं. कसा तरी बाईच्याने रोडगा फुटला. आणि त्यानंतर आम्ही बसलो मस्तपैकी. जेवण झाल्यावर जर व्हिडिओ चालू केला होता. आणि मस्त असं जेवण माझं संपलं. बाईचा लड्डू राहिलाच होता. सगळं आवरल्यावर खायचा. त्यानंतर मस्तपैकी असे आम्ही जेवण केलंय. कारण आम्हाला खायला मिळत नाही ना तिकडे पुण्याला रोडगे. आणि तिकडे तर रोडगे हा प्रकारच नाही आहे. लोक नाव ठेव परेशान. जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आली आई. परत बसावं लागलं अर्धा एक तास. एवढं टाईट जेवण झालं होतं की उठायला सुद्धा भारी चाललं होतं. त्यातल्या ती कट्टी मग घेत दिलं तिच्या आईजवळ तिला. आणि मग नंतर गेलो बा आम्ही त्यांचा घरचा भाजीपाला बघायला. त्या काकानं घरीच भाजीपाला पेरला होता. पालक हे ते सगळं दिसलं. तिथं आला दिसला बाई मग कालू मस्त जेवण चालू होतं काल्याचं. तो चावते म्हणून त्याला दिलं बांधून. आमचा मोंटू काका आहेच बाई. ऊन पा किती आहे. आणि चाललो मग आम्ही घरी. बाबा कशाचं काय ऊन तर असं होतं. असं वाटते जाळते का काय आता. घरी पोचताच आमचा बोकुपा कसा पाहतो आम्हाला. घरी आलो बाई. खाऊन आल्यावर बाई कसं जीव पाणी पाणी करतो. मस्त आलो. मस्त कूलरमध्ये बसलो. आणि आला बाई आमचा बोकू जवळ. जसं काही एखादा लहान मूल बाळ कसं येतं तसंच येते बाई तो. मस्त असं लाडबीड केला. त्याच्यानंतर मस्त दादा बी जवळ होता. तो म्हणते मला येऊ द्या तो. हा आमचा बोकू. या प्रकारे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं आजचं रोडगा पारायण कसं वाटलं हे मला नक्की कळवा.